हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 11,500च्या वर वेकन्सीज निघालेल्या आहे रेल्वेमधनं आणि ही परमनंट भरती असणार आहे. वेतन हे लाखांच्या घरात असणार आहे आणि पदनाम जसं तुम्ही पाहू शकता, वाचू शकता, तिकीट लिपिक, ट्रेन लिपिक टायपिंग. द क्लर्क कॅटेगरीच्या या भरती असणार आहे आणि खूप जास्त हा नंबर असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन. आपण शॉर्ट नोटिफिकेशन बघणार आहोत. मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपापल्या पोस्टप्रमाणे आणि एड्युकेशनल क्वालिफिकेशननुसार पाहू शकतात. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण त्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. गव्हर्मेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रिक्रुटमेंट बोर्ड, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस ही आलेली आहे. रिक्रुटमेंट ऑफ द नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी NTPC ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी ही वेकन्सी असणार आहे. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज इन द टेबल बिलो. ॲप्लिकेशन कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन ओनली. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि डिटेल्ससाठी तुम्ही एक्स्ट्रा ॲडव्हर्टिजमेंट, एक्स्ट्रा म्हणजे मोठी ॲडव्हर्टिजमेंट पाहू शकतो ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ओपनिंग डेट 14 आहे, 14/9/2024 म्हणजे 14 सप्टेंबर आणि क्लोजिंग डेट आहे 13 ऑक्टोबर. रात्री 12 वाजेच्या आधी 1 मिनटं 12ला कमी असताना म्हणजे 23:59 म्हणजे रात्रीचे 11:59. नेम ऑफ द पोस्ट पहा, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. 7 CPC पे असणार आहे. 6 पोस्ट रिकाम्या आहेत. इनिशियल पे 35,400. मेडिकल स्टँडर्ड B2 असणार आहे. एज मॅक्सिमम 36 इयर्स आणि टोटल वेकन्सी 1,736 असणार आहे. हे पे लेवल ॲज पर 7 CPC 6. ठीक आहे. स्टेशन मास्टर 6 35,400. मेडिकल स्टँडर्ड A2 18 ते 36 वय वर्षे. 994 वेकन्सीज. गुड्स ट्रेन मॅनेजर 5. त्यानंतर 29,200 इनिशियल पे म्हणजे सुरुवातीला पेमेंट असणार आहे. त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी A2 मेडिकल स्टँडर्ड असणार आहे. वय वर्ष सगळ्यांसाठी सारखंच आहे, ते मी रिपीट नाही करणार. 18 ते 36 वर्षे. त्यानंतर वेकन्सीज तुम्ही पाहू शकतात. त्या आहे 3,000च्या वर वेकन्सी. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट पाहू शकता. सेम ॲज पर गुड्स ट्रेन मॅनेजर, फक्त मेडिकल स्टँडर्ड C2 आहे. सिनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी पण C2 आहे. वेकन्सीज पाहू शकता. टोटल 8,000च्या वरती वेकन्सीज आलेल्या आहे. अप्पर एज लिमिट हे रिलॅक्स केलेलं आहे कॅटेगरीजच्या कॅन्डिडेट्ससाठी. ठीक आहे. डेट इथे दिलेले आहे. त्यानंतर पोस्टनुसार इथे दिलेलं आहे. कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क. ठीक आहे. त्यानंतर त्याची पण डेट इथे दिलेली आहे. अपर एज लिमिट रिलॅक्स होणार आहे. स्टँडर्ड मेडिकल फिटनेस पण दिलेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही. CEN म्हणजे ही जी जाहिरात असते ते ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. जसं मी म्हटलं इथे दिलेलं आहे एज ऑन. मग एजसाठी तुम्ही क्रायटेरिया बघत असाल तुमच्या कास्टसाठी, त्यावेळेला तुम्हाला हे परिपत्रक पाहायचं आहे. CEN नंबर 05/2024 अँड 06/2024. ऑफिशियल वेबसाईटला हे सगळे अवेलेबल आहे. तसंच मेडिकल स्टँडर्ड फिटनेससाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता की मेडिकल स्टँडर्ड काय असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मेडिकल स्टँडर्ड पाहू शकता. A2 काय असतं, A3 काय असतं, B2 काय असतं आणि C2 काय असतं बघू शकता. इथे दिलेलं आहे. विदाऊट ग्लासेस म्हणजे विना चष्माचं किती विजन पाहिजे, जवळचं किती दिसलं पाहिजे विजन, दूरचं किती असलं पाहिजे, रात्रीचं किती असलं पाहिजे. लॅसिक सर्जरी परमिशन नाही आहे. लॅसिक म्हणजे लेझर सर्जरी
इसेन्शियल क्वालिफिकेशन पण अवेलेबल आहे, पाहू शकता तुम्ही. रेझर्वेशन्सबद्दल पण परिपत्रक आहे. मोड ऑफ एक्झामिनेशन CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. एक्झामिनेशन फी पाहू शकता तुम्ही सगळ्या कॅन्डिडेटसाठी. एक्सेप्ट कॅटेगरीज मेन्शन बिलो. सिरियल नंबर 2 आउट ऑफ फीस इज ₹500 अँड अमाऊंट ऑफ 400 शॅल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ऑन अपिअरिंग CBT. ₹400 परत होणार आहे बँक चार्जेस डिडक्ट करून. ठीक आहे, ₹500 फी असणार आहे आणि इतर कॅन्डिडेटसाठी ₹250 असणार आहे. ठीक आहे, ज्यांनी CBT अटेंड केली त्यांनाच रिफंड मिळणार आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस इथे दिलेली आहे. पहिले ऑनलाईन एक्झाम होईल, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. मेडिकल स्टँडर्ड्स पण चेक केलं जाईल. इथे हे दिलेलं आहे, वेबसाईट्स दिलेले आहे, कोणत्या वेबसाईट्स आहे, कारण ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा आहे. तर तुम्ही जर एक पर्टिक्युलर स्टेटमधनं तुम्ही जर अप्लाय करत असाल तर त्याबद्दल तुम्हाला माहिती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिसून जाईल. जनरल गाईडलाईन दिलेली ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी, त्याच्यासाठी पण एक वेगळं सर्क्युलर आहे, तुम्ही वाचू शकता. एलिजिबिलिटी पाहू शकता तुम्ही, दिलेली होती प्रत्येक पोस्ट समोर. ठीक आहे, फक्त एज्युकेशनल क्वालिफिकेशन नव्हतं दिलं, तर ते प्रत्येक पोस्टसाठी वेगळं असणार आहे. 10वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही पाहू शकता. एक्सपिरियन्स पण प्रेफर्ड असणार आहे. त्यानंतर पाहू शकता कॅन्डिडेटनी आपला मोबाईल आणि रजिस्टर ईमेल रेडी ठेवायचा आहे, कारण ऑनलाईन ॲप्लिकेशन होणार आहे. तुम्ही फक्त एकाच पोस्टसाठी इथे अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. थँक्यू.